Little baby Jesus born in Bethlehem. Little baby Jesus born in Bethlehem. Little baby Jesus born to be a savior of the world for you and me. Little baby Jesus born in Bethlehem. Little baby Jesus born in Bethlehem. होय. ह्या इंग्रजी गाण्याप्रमाणे एक छोटासा बालक होऊन प्रभू येशू ख्रिस्त बेथलेहेम येथे गायीच्या गोठ्यामध्ये जन्मला. हा सोहळा ह्या दिवसामध्ये आपण साजरा करत आहोत आणि अशा पार्श्वभूमीवरती आज ख्रिस्त सभा प्रभूच्या प्रकटीकरणाचा सण साजरा करत आहे. प्रभूचे प्रकटीकरण कोणाकोणाला आणि कसे कसे झाले ह्याचे एकूण 6 महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि हे टप्पे समजून घेत असताना आपल्याला प्रभूचं प्रकटीकरण कुठे होऊ शकतं त्याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत. पहिल्या प्रथम प्रभूचं प्रकटीकरण झालं ते पवित्र मरियेला. देवदूताने तिला सांगितलं की तुझ्या उदरामध्ये असं बाळक जन्माला येणार आहे की ते जगाचा तारणारा असणार आहे आणि त्याचं नाव तू येशू ठेवणार आहेस. आणि मरियाने मोठ्या आनंदाने मोकळ्या मनाने ह्या प्रकटीकरणाचा स्वीकार केला आणि तिथून सुरू झाला एक प्रवास की जो तिला घेऊन गेला स्वर्गाच्या दारापाशी. दुसरं प्रकटीकरण आहे संत योसेफाला. त्याची सुरुवात कशी झाली आहे बघा. मानवी बुद्धीच्या पातळीवरती परमेश्वराची योजना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय होऊ शकतं त्याचीच ती जणू काही प्रचिती. योसेफाच्या मनामध्ये विचार सुरू होते की कदाचित पाऊल वाकडं पडलं असेल, परंतु त्याच वेळेला प्रभूचं प्रकटीकरण त्याला होतं आणि त्याच्या बुद्धीला कृपेची श्रद्धेची जोड मिळते. त्या प्रकटीकरणामुळे एक फार मोठा अनर्थ टळला. योसेफाने मरियेचा स्वीकार केला आणि तो येशूचा पृथ्वीतलावरील पिता बनला. हे दुसरं प्रकटीकरण. तिसरं प्रकटीकरण आहे मेंढपाळांना झालेलं प्रकटीकरण. हे मेंढपाळ बिचारी गरीब, रात्रीची वेळ, आपली मेंढरं राखीत असलेले, त्या काळोखामध्ये मोठा दिव्य असा प्रकाश चमकला. प्रभूचं तेज त्यांच्या भोवती पसरलं. त्यांना देवदूताचं दर्शन घडलं आणि देवदूताने त्यांना ती शुभवार्ता कळवली. एवढंच नाही, ती शुभवार्ता खरी असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे स्वर्गातून उतरलेला सैन्याचा समुदाय. आणि त्यांनी गायन केलं, ग्लोरिया इन एक्सेल्सिस देओ. आणि त्याद्वारे ही कथा खरी असल्याचं त्यांना कळलं आणि ते धावत पळत गायीच्या गोठ्यापर्यंत जाऊन पोहोचले. आज चौथं महत्त्वाचं प्रकटीकरण आपल्यासमोर सादर करण्यात येणार आहे आणि ते म्हणजे पूर्वेकडील मागी लोकांना झालेलं प्रकटीकरण. त्यांना आपण 3 राजे म्हणतो, त्यांना आपण 3 ज्ञानी पुरुष म्हणतो किंवा मागोस म्हणून त्यांना मागी लोक असं देखील म्हटलं जातं. त्यांच्याकडून आपण काय काय शिकायचं बरे. सर्वप्रथम त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर परमेश्वराचा शोध घेण्यासाठी केला. त्यांची बुद्धी त्यांना सांगत होती की पूर्वेला जेव्हा एखादा तेजस्वी तारा दिसतो तेव्हा कोणीतरी महान पुरुष जन्माला आलेला आहे. अशा महान पुरुषासाठी ते आपापल्या थैल्या भेटवस्तू म्हणून घेऊन निघाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडून शिकायची आहे आणि ती म्हणजे अखंडित प्रवास करून केलेला शोध. त्यांनी कधीच माघार घेतली नाही. त्या ताऱ्याचा मागोवा घेत ते निघाले आणि जेरुसलेम ह्या ठिकाणी पोहोचले. बुद्धीच्या पातळीवरती त्यांना वाटत होतं की यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे, म्हणजे तो नक्कीच राजवाड्यात असणार. आणि त्यावेळेला यहुद्यांचा राजा होता हेरोद.
म्हणून त्याच्या राजवाड्यामध्ये हे तिघे जाऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर मात्र सर्व यरूशलेम घाबरून गेलं की यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे आणि राजवाड्यातील कोणालाही त्याची गंधवार्ता सुद्धा नाही. कदाचित एखाद्या साध्या भोळ्या स्त्रीच्या पोटी तो जन्माला आला असेल. परंतु तात्काळ बायबल उघडण्यात आलं, चौकशी करण्यात आली. यहुद्यांचे वडील, याजक वर्ग ह्यांनी ताबडतोब बायबल उघडून वाचलं. मिखाचं पुस्तक अध्याय 5 वचन 2. हे बेथलेहेम एफ्राता, तू यहुद्यांच्या सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असं मुळीच नाही. तुझ्यामधून असा सरदार येणार आहे की जो माझ्या इस्रायली लोकांचा प्रतिपाळ करील. आणि ते शब्द ऐकल्यानंतर त्यांची सर्वांची खात्री पटली की ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम ह्या ठिकाणी व्हायचा आहे. आणि मग तात्काळ ते त्या दिशेने निघाले. त्यांना तारा दिसला होता. आत्तासुद्धा त्यांना पुन्हा एकदा तारा दिसू लागला. मात्र मध्ये 2 टप्प्यामध्ये त्यांनी शोध सुरू ठेवलेला. एक टप्पा होता विचारपूस आणि दुसरा टप्पा होता बायबल वाचन. त्यातून त्यांना समजलं की प्रभू नक्की कुठे जन्माला येणार आहे. आणि मग त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. हेरोदाला समजलेलं तरीसुद्धा त्याने मात्र प्रवास सुरू केलाच नाही. उलट दिशेने त्याने प्रवास करायला सुरुवात केली. त्या क्षणापासून तो अस्वस्थ झाला की माझी गादी आता कदाचित ढळणार आहे. आणि म्हणूनच बेचैन झालेला हा राजा राजांच्या राजाच्या भेटीला कधीच जाऊ शकला नाही. हे 3 राजे मात्र राजांच्या राजाला भेटायला गेले. त्यांनी आपल्या थैल्या त्या ठिकाणी उघडल्या. सोने हे येशूच्या राजेपदाचं, ऊद हे त्याच्या याजकपदाचं आणि गंधरस म्हणजे संदेष्टा म्हणून त्याला जे मरण येणार होतं त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी अर्पण केलं. त्यानंतर मात्र स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे दुसऱ्याच दिशेने ते निघून गेले. ह्याचा अर्थ येशू बाळाला भेटल्यानंतर आपल्या जीवनाची दिशा बदलणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर तोपर्यंत ते ताऱ्यावरती विसंबून होते. आता ते स्वप्नात सूचना म्हणजे परमेश्वराच्या प्रकटीकरणावरती विसंबून राहिले. 5वं प्रकटीकरण येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस झालं आणि 6वं प्रकटीकरण काना येथे लग्नसमयी येशूने पाण्याचा द्राक्षरस केला आणि आपले गौरव प्रकट केले ह्या शब्दामध्ये झालेलं आहे. हे प्रभूचं प्रकटीकरण आपल्याला स्वीकारता यावं म्हणून परमेश्वराकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.